कमळी आणि निंगी त्याच करणार आहेत. कारण आपण जे काही दागिने चोरणार आहोत ही बातमी आता त्यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे. हो आणि आपण चोरी करणार आहोत म्हणून ते दागिने कसे वाचवायचे असा कमळीने पण केलेला आहे आणि ती त्यासाठीच झटते. त्यामुळे आज रात्री 12 वाजता ते सगळे दागिने घेऊन ते एका सुरक्षित ठिकाणी ठेवले जाणार आहेत. आता विचारा सुरक्षित ठिकाण कुठलं? कुठलं? राजांची स्टडी रूम. खूपच सुरक्षित. आणि त्या सुरक्षित ठिकाणी ते घेऊन जात असताना आपण त्यांना रंगे हात पकडायचंय. आणि काय करायचंय? काय? तमाशा. डन. तमाशा करायचंय म्हणजे मग पोलीस त्यांना घेऊन जातील. ठरलं? पोलिसांकडे देऊन टाकायचं. आलं हसू? कमाल. छान जमलंय जमलंय. कमली तू ते दागिने हलवायचं पक्क ठरवलेस ना? Connect the electronic circuit of the rectifier with the filter on the कमळे ही माकडी नसून जागीच आहे. तर हे भूत झोपल्याशिवाय आपण अन्नपूर्ण आजींच्या खोलीत गेलो तर हिला आपल्यावर डाऊट येईल. wife निघे. मला वेगळीच भीती आहे का आपल्या आधी जर कामिनी आजी गेले आणि त्यांनी हात साफ केलं तर? काय ग? काय तुला काय आपला प्रोजेक्ट करायचा नाही वाटतं? नसल करायचा तर झोप बीप येते की नाही तुला? कसं आहे ना, माझा प्रोजेक्ट दीज करणार आहे त्यामुळे मला तुमच्यासारखं जागायची गरज नाही. कमळे झोपली ती. चल. बस 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 बस. ऐका त्या दोघी आहेत ना म्हातारीच्या रूम मधनं त्या स्टडी रूम मध्ये जायला इथूनच जावं लागेल ना त्यांना. हा त्या दिसल्या ना की आपण तडक त्यांना रंगे हात पकडायचंय. पण ग्रहाणी आजी कधी येतील त्या? पण किती वेळ असंच वेट करणार? त्यापेक्षा मी एक काम करते ना, पोलिसांना कॉल करते, तेच त्यांना पकडून घेतील. काय सांगितलं मी? आपण पकडायचंय त्या दोघींना रंगे हात, मुद्दे मला सकट. कळलं का? आणि हे बघ तो राजा ना ज्याने त्या दोघींना इथे आणलंय तोच देईल पोलिसांकडे, आपण नाही. डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवा. डोळ्यात मी तेल का घालू? हा, डोळे खराब होतील ना माझे. आणि मी तेल बिन आणलेलं नाहीये. अशी शून्यात नजर लावून बसलेली असते. तिला विचारलं तुम्ही? काय विचारलं? आजी आजी आम्ही चोरी करू का? हा असं विचारलं? काय उत्तर दिलं बरं आजीने? हो करा रे बाळांनो, मिळून चोरी करा असं उत्तर दिलं. काय वाटेल ते. जा जा. हलायचं नाही तिथून. हळू हळू हळू. हा हळू हळू.
बस बस. कोंबली बाबू काय झालं म्हणते. तर आता आपण डोळ्यांची एक परीक्षा घेऊया. वहिनी हे किती 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 2 4. अगं बोल ना पटापट. किती आहेत? 2 4. हा हे बघ 2 काय 4. करताय तुम्ही? कशाला त्रास देताय त्यासनी? वा हे बरं आहे ग तुझं. मी देते तो तरास. हा आणि तू तिचे दागिने चोरतेस. हे काय तिच्यावर उपकार करतेस काय तू? हा अहो तसं नाही. मागे मागे हे निघी. तू तुझं थोबाड बंदच ठेव, कळलं ना? इथे फुकट राहतेस, फुकट खातेस, फुकट पितेस आणि आमच्याच घरात चोरी करता तुम्ही दोघी. हे बघा तुम्ही उगा आळ घ्यायला लागलाय. ओके ग्रानियाजी, मला एक आयडिया आली आहे. एक काम करू का, आता ना हा सगळा मी व्हिडिओ शूट करते आणि उद्या हे कॉलेजमध्ये सगळ्यांना दाखवते. मग रिश्ते याच्याकडे बघणार पण नाही आणि जे जीएस करत पुढत असतात ना ते पण स्वतःची शूज फेकून हिला मारतील. परफेक्ट. आणि का काय चाललंय तुझं, कळतंय का तुला? हे असं व्हिडिओ बनवून असं तमाशा करायचा नसतो जगासमोर. आम्ही चोरी करत नव्हतो, आम्ही दागिने वाचवायचा प्रयत्न करतोय. कमळे मी काय म्हणतो, चल इथनं. अरे वा वा, खरंच कमाल आहे तुझ्या धाडसाची. उगीच नाही लोक कौतुक करत तुझ्या धाडसाचं. हे बरं आहे तुझं. म्हणजे चोर ते चोर आणि वर शिरजोर.